श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज होता तुळशी विवाह। म्हटलं पहिला थोडा चहा घेऊ म्हणजे जरा तरतरीतपणा येईल। आरूला शाळेत एका मुलाचा डोळ्याला हात लागला होता आणि त्याचा डोळा खूप सुजला होता। ही मुलं ना खूप धडपडे असतात। माझा आवरेपर्यंत माझ्या दिराने निम्मा आवरून ठेवलं होतं। काहीही घरात कार्यक्रम असू दे, दादांना त्यातलं खूप माहिती आहे। पूजा, त्याला सजावट अगदी छान करतात। मी म्हटलं पटपट हार करून घेते। सगळ्यांनी थोडा थोडा कामाला हातभार लावला तर ती कामे वाटतच नाहीत आणि यापासून दूरपर्यंत संबंध नसणारे आरूचे बाबा फक्त सूचना देतात। यात ते खूप आळशी आहेत। ते म्हणतात, तुम्ही आहे तर मी कशाला टेन्शन घेऊ। वर्षभरात जेवढे कार्यक्रम असतात ते आम्ही एकत्र करतो। मी अशा छान अक्षता तयार करून घेतल्या आणि ते करेपर्यंत ताईंनी रांगोळी काढायला घेतली। ताई रांगोळी खूप छान आणि सुरेख काढतात। घरात कापूस होता म्हणून म्हटलं पवतं विकत कशाला आणायचं, घरीच करून घेतलं। आरूचे बाबा पहिला उदबत्तीच्या दुकानात कामाला होते म्हणून त्यांना हे पवते कापसाच्या वाती कशा करायच्या हे माहीत आहे, म्हणून त्यांनी मला जरा शिकवलं। आणि मग अशी झाली तुळशी लग्नाची सजावट आणि त्याचबरोबर ताईंची रांगोळी ही पूर्ण झाली। थोडा वेळ अजून होता म्हणून पटपट जेवण आवरून घेतलं। आरू रुदूला कवटे एकंच्या अक्षा मामाने फटाकड्या पाठवल्या होत्या। मग काय, ही चिल्ली पिल्ली तर हवेतच होती। मग तुळशीसमोर सगळं सामान ठेवून घेतलं आणि भटजीचं काम सुद्धा आमचे दादाच करतात। आमचे स्वामी देवाघरी गेल्यामुळे तेव्हापासून तुळशी लग्नाला सगळं स्वतःच करावं लागतं। रुदू आणि आरूला माझ्या माहेराहून आईने कपडे पाठवली होती। नवीन कपडे घालून दोघेही रुबाबात होते। मग आमच्या गल्लीत एका कडेने तुळशीचे लग्न चालू होतात। सर्व गल्ली एकमेकांकडे अगदी आनंदाने या सगळ्या कार्यक्रमात एकरूप होते। आमच्याही अक्षता पडल्या। सगळ्यांना एकत्र बघून किती समाधान वाटतं ना। हे सण असतातच यासाठी की सर्व माणसे एकत्र यावी, बोलावी, हसावी। सगळीकडे नुसता आनंदाची गडबड। दिवाळी 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 झाली एकदाची दिवाळीची सांगता। हेही फटाक्यांच्या आतिषबाजीत। आता मंडळी इथून पुढे लवकर कोणतेही सण नाहीत, पण सण नाहीत म्हणून कोणीही उदास होऊ नये। अहो, आपल्या आयुष्यातला उगवणारा प्रत्येक दिवस, आपल्या आयुष्यात होणारी प्रत्येक सोनेरी सकाळ ही कोणत्याही सणांपेक्षा कमी नाही। सण तर आनंद साजरा करण्यासाठी आहेतच, पण आपल्या आयुष्यात देवाने खूप सुंदर दिवस दिले आहेत। त्या प्रत्येक दिवसाचा, त्या प्रत्येक क्षणांचा भरभरून आनंद घ्या। शेवटी सुख काय हो, आपल्या मान्यात आहे। आपल्याला ती लोक बनायचे आहे। आपण इतका आनंदी राहायचं ना की देवाला प्रश्न पडला पाहिजे की या परिस्थितीत सुद्धा हा माणूस कसा काय खुश राहू शकतो। चला तर मग सगळ्यांना परत पुढच्या वर्षी येणाऱ्या दिवाळीपर्यंत सुखासमाधानाचे आयुष्य लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।